मी आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। हे चिरलेला बटाटा, साबुदाणे, मिरची आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। हे बघा, कढईमध्ये थोडंसं तेल घातलं होतं, त्यात मी आता बटाटे टाकून घेतले। बटाटे चांगले आपले परतून घेऊया। असे मस्त बटाटे परतून घेऊन बटाटा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत। हे बघा, बटाटा असा चांगला परतून घ्यायचा। बटाटा तेलात चांगला परतला म्हणजे खाताना चांगला लागतो, चविष्ट। हे बघा, असा कलर चेंज होईपर्यंत बटाटा परतायचा। गोल्डन कलर आला आता त्याला मिरची टाकून घेऊया। म्हणजे मिरची आधी नाही टाकायची, म्हणजे करपत नाही, आता टाकायची। मिरची आता टाकली म्हणजे चांगली त्या मिरचीची चव, म्हणजे तिखटपणा पण उतरतो आणि कलर पण तसाच राहतो मिरची। नाहीतर मिरची करपून जाते आधी टाकली म्हणजे, म्हणून नंतर टाकायची। असे बटाट्यासंग थोडीशी मिरची पण भाजून जाते। आता ह्याच्यामध्ये आपण साबुदाणे ॲड करूया। साबुदाणे टाकले की त्याच्यात मग जरासं परतून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट विसरले, टाकते। तर शेंगदाण्याचं कूट टाकून झालेलं आहे। शेंगदाण्याच्या कुटामध्येच मी मीठ टाकलेलं, नाहीतर आणि म्हणचेला नमक कुटा ह्याच्यामध्ये। हे बघा, असं छान परतून घ्यायचं। खालून वरून चांगली भाजायची, म्हणजे प्रत्येक साबुदाणा भाजला गेला पाहिजे। असं छान परतायचं।